नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 टेस्ट दिलेले आहेत आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद। आता त्यानंतर बघा आपण प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न चेंज केलेला आहे। यामध्ये बघा ऐकून प्रश्न 40 आणि ऐकून गुण 40 असतील। तर चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा ही आपली टेस्ट क्रमांक 11। प्रश्न पहिला बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन बघा, उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती, राज्य लोकसेवा आयोग, मुख्यमंत्री, राज्यपाल। आन्सर येईल राज्यपाल। ओके, बघा प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल कलम 153 नुसार असतो। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे कॅम्प्युटरचा मेंदू होय। ऑप्शन बघा, इनपुट युनिट, आउटपुट युनिट, CPU, ऑल ऑफ दी अबव। आन्सर येईल CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। बघा प्रश्नासोबत मी तुम्हाला 3 ते 4 सेकंदाचाही वेळ देत जाईल, म्हणजे तुम्हालाही आन्सर प्रेडिक्ट करता येईल। ओके, त्यानंतर बघा प्रश्न तिसरा, सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले, प्रयोग ओळखा। ऑप्शन बघा, कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग। आन्सर येईल भावी प्रयोग, उजाडले। यामध्ये भाव लपलेला आहे, त्यामुळे आन्सर आपलं भावी प्रयोग येईल। त्यानंतर चौथा प्रश्न बघा, महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? ऑप्शन बघा, औष्णिक, जलविद्युत, पवन विद्युत, अणुऊर्जा। आन्सर येईल आपलं अणुऊर्जा। ओके, बघा हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे। ओके, त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? ऑप्शन बघा, कॉर्निया, इरिस, पुपिल, रेटिना। आन्सर येईल इरिस। इरिस म्हणजे मराठीमध्ये त्याला बुबुड म्हणतो आपण। ओके, कॉर्निया म्हणजे डोळ्याचा आतील पारदर्शक पडदा। ओके, त्यानंतर बघा 6वा प्रश्न, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बँडविड्थ या परिभाषेचा अर्थ काय आहे? ऑप्शन बघा, संगणकाची क्षमता, संगणकाचा वेग, नेटवर्कचा वेग व क्षमता, यापैकी नाही। आन्सर येईल आपलं नेटवर्कचा वेग व क्षमता। ओके, त्यानंतर बघा 7वा प्रश्न, द बॅग इज व्हेरी हेवी, चूज द ऑपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाईन वर्ड। बघा हेवीच्या ऑपोजिट वर्ड तुम्हाला सांगायचं आहे। ऑप्शन बघा, लाईट, डार्क, सॉफ्ट, वीक। आन्सर येईल लाईट। बघा प्रश्न 8वा, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन बघा, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान। आन्सर येईल राज्यपाल। ओके, त्यानंतर बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती? ऑप्शन बघा, 2, 1, 11, यापैकी नाही। आन्सर येईल 2। 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। ऐकून मूळ संख्या 25 आहेत। ओके, 1 ते 100 मध्ये। त्यानंतर 10वा प्रश्न बघा, देशातील पहिले डिजिटल न्यायालय कोणते? ऑप्शन बघा, मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर, यापैकी नाही। आन्सर येईल मुंबई। ओके, बघा प्रश्न 11वा, व आणि किंवा हे उभयनवी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? ऑप्शन बघा, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, आज्ञार्थी वाक्य। आन्सर येईल संयुक्त वाक्य। ओके, बघा संयुक्त वाक्यामध्ये आणि व शिवाय, अथवा, किंवा, पण, परंतु, म्हणून, सबब इत्यादी शब्द असतात। त्यानंतर बघा मिश्र वाक्यामध्ये कारण, का, की, म्हणून, या वास्तव, जर, तर इत्यादी शब्द असतात। ओके, त्यानंतर बघा 12वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड। सेंटेन्स दिलेलं आहे बघा, वन हू लुक्स ॲट ब्राईट साईड ऑफ थिंग्स, डॅश डॅश। ऑप्शन बघा, ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट, ब्राईटेस्ट, नन ऑफ दिस। आन्सर येईल ऑप्टिमिस्ट। ओके, त्यानंतर बघा प्रश्न 13वा, मुंबई ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली?
ऑप्शन बघा 1852, 1853, 1854, 1855. ॲन्सर येईल 1853. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 14वा. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? ऑप्शन बघा पारा, सिल्वर, ब्रोमिन यापैकी नाही. ॲन्सर येईल पारा. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 15वा. 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. ऑप्शन बघा उस्मानाबाद, धुळे, परभणी, भंडारा. ॲन्सर येईल धुळे. ओके. बघा धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा करण्यात आला होता. तर बघा प्रश्न 16वा. 420% म्हणजे बरोबर किती? ऑप्शन बघा 80, 100, 150, 200. बघा 420% तुम्हाला काढता येत असतील. बघा 400 गुणेला 20 भागेला 100. बघा 100 एक 100, 100 चोक 400, 4 दुने 8. ॲन्सर येईल 80. ओके. त्यानंतर बघा 17वा प्रश्न. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले गेले? ऑप्शन बघा ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन गंगा यापैकी नाही. ॲन्सर येईल ऑपरेशन कावेरी. ओके. त्यानंतर बघा 18वा प्रश्न. फायबर ऑप्टिक केबलमधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? ऑप्शन बघा वीज प्रवाह, प्रकाश लहरी, ध्वनी लहरी, विद्युत चुंबकीय लहरी. ॲन्सर येईल प्रकाश लहरी. ओके. 19वा प्रश्न. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? ऑप्शन बघा पांढरा बलक, पिवळा बलक, कवच यापैकी नाही. ॲन्सर येईल पांढरा बलक. बघा यामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 20वा. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करतात? ऑप्शन बघा राष्ट्रपती, पंतप्रधान, वित्तमंत्री, सभापती. ॲन्सर येईल राष्ट्रपती. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 21वा. ICC वन डे वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन बघा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यापैकी नाही. ॲन्सर येईल ऑस्ट्रेलिया. 2023चा वर्ल्ड कप. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 22वा. मानवी त्वचेस खालीलपैकी कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो? ऑप्शन बघा मेलॅनिन, ॲड्रेलिन, हिमोग्लोबिन, इन्सुलिन. ॲन्सर येईल मेलॅनिन. त्यानंतर बघा 23वा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ऑप्शन बघा सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी. ॲन्सर येईल ग्रामसेवक. प्रश्न 24वा. मुंबई येथील अटल सेतू नावाशेवा पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? ऑप्शन बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा. ॲन्सर येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके. त्यानंतर बघा 25वा प्रश्न. गोलमेज परिषदेत दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले? ऑप्शन बघा सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेज बहादूर सप्रू. ॲन्सर येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. बघा 26वा प्रश्न. ही इज इंटेलिजंट, ही डज नॉट वर्क हार्ड. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स कॅन कंबाईन द अबाव सेंटेन्स? 1 and 2. ऑप्शन बघा बिकॉज, सिन्स, फॉर, बट. खालीलपैकी कोणत्या शब्दाने हे 2 वाक्य जोडतील ते आपल्याला सांगायचं आहे. ॲन्सर येईल बट. ओके. बघा ही इज इंटेलिजंट
बट ही डज नॉट वर्क हार्ड. ओके. तर 27वा प्रश्न. नको असलेल्या व न मागितलेल्या ईमेल्सना टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन बघा, स्पॅम, इनबॉक्स, ड्रॉप, वरीलपैकी नाही. ॲन्सर येईल स्पॅम. ओके. त्यानंतर बघा, 2 किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार टिंबटिंबला आहेत. ऑप्शन बघा, संसद, सर्वोच्च न्यायालय, कायदा मंत्री, मुख्यमंत्री. ॲन्सर येईल संसद. ओके. त्यानंतर बघा 29वा प्रश्न. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, सर ए.ओ. ह्यूम, लोकमान्य टिळक. ॲन्सर येईल सर ए.ओ. ह्यूम. त्यानंतर बघा 30वा प्रश्न. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? ऑप्शन बघा, लॅक्टिक आम्ल, इथेनॉल, फॉर्मिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल. ॲन्सर येईल लॅक्टिक आम्ल. ओके. बघा, एखादा खेळाडू ग्राउंडवर बॅटिंग करताना जास्त वेळ त्याला झालेला असेल तर त्याच्या पायाला पेटके येतात, तर ते लॅक्टिक आम्लामुळे येतात. ओके. बघा 31वा प्रश्न. समांतर तारांचा समूह जो 2 किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन बघा, जाळे, बस, प्रोसेस, यापैकी नाही. ॲन्सर येईल बस. त्यानंतर बघा गणितावरचा प्रश्न आहे. 54 गुणिले 55 अधिक 54 गुणिले 45. बघा याचा ॲन्सर येईल, ॲन्सर काढायचा मित्रांनो आपल्याला. बघा 54, 55 आणि 45ची बेरीज 100. ॲन्सर येईल आपलं 54. ओके. पहिला त्याचं सूत्र आहे. बाकी गणितावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. ओके. त्यानंतर बघा 33वा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द शब्द दिलेला आहे आपल्याला डिसग्रेस. ऑप्शन बघा, ग्रेसफुल, डिप्रेस, डिसऑनर, डिसअपॉइंट. बघा सिनोनिम डिसग्रेसचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. डिसग्रेस म्हणजे अपमान करणे किंवा बदनामी करणे. ओके. त्याचा समानार्थी शब्द आहे डिसऑनर. ओके. त्यानंतर बघा 34वा प्रश्न. वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ते सांगा. ऑप्शन बघा, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण, कालदर्शक क्रियाविशेषण, सातत्यदर्शक क्रियाविशेषण, स्थितीदर्शक क्रियाविशेषण. ॲन्सर येईल आवृत्तीदर्शक. बघा यामध्ये घटनेची पुनरावृत्ती होत असते. बरोबर, वारंवार, पुन्हा पुन्हा इत्यादी शब्द येतात. ओके. त्यानंतर बघा प्रश्न 35वा. महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे? ऑप्शन बघा, आंबा, साग, वड, पिंपळ. ॲन्सर येईल आंबा. ओके. त्यानंतर बघा 36वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन बघा, 3ऱ्या भागात, 1ल्या भागात, 4थ्या भागात, 2ऱ्या भागात. ॲन्सर येईल 4थ्या भागात. ओके. कलम 36 ते 51 दरम्यान हे आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे पाहायला मिळतात. बघा मार्गदर्शक तत्त्वे हे आयर्लंडकडून आपण घेतलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा 37वा प्रश्न. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण टिंबटिंबने स्वीकारले. ऑप्शन बघा, लॉर्ड हेस्टिंग, विल्यम बेंटिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅने. ॲन्सर येईल लॉर्ड डलहौसी. ओके. त्यानंतर बघा सह्याद्रीची आर्तहाक हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? ऑप्शन बघा, डॉक्टर माधवराव गाडगीळ, रिचा मिश्रा, प्रकाश सिंग, यापैकी नाही. ॲन्सर येईल माधवराव गाडगीळ.
त्यानंतर बघा खालीलपैकी राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन बघा 12 जानेवारी, 14 जानेवारी, 10 जानेवारी यापैकी नाही. ॲन्सर येईल 12 जानेवारी. ओके. त्यानंतर बघा 40वा प्रश्न. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रदान केला गेला. ऑप्शन बघा नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, आदर पूनावाला, रतन टाटा. ॲन्सर येईल रतन टाटा. ओके. बघा मित्रांनो, परीक्षा ही कनिष्ठ लिपिकसाठी 40 मार्काची असेल आणि शिपाई हमाल परीक्षेसाठी 30 मार्काची असेल. तर दोन्ही परीक्षेचा आपण कॉम्बिनेशन करून ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कनिष्ठ लिपिकलाही कामात येईल आणि शिपाई हमाल या पदासाठी ती कामात येईल. बघा मित्रांनो, शिपाई आणि हमाल या पदासाठी सेकंड लिस्ट जाहीर झालेली आहे. ती आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. त्यांनी जे जे डॉक्युमेंट मागितले आहे ते तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.